नमस्कार. काल दर्पण दिन साजरा झाला आणि त्या निमित्ताने तुमच्याशी बोलावं म्हणून मी आलोय. या दर्पण दिनाच्या कार्यक्रमात मी कुठेही नव्हतो. अर्थात काही ठिकाणावरून भाषणासाठीचं निमंत्रण आलं होतं, तेही नाकारले होते. एक कार्यक्रम मित्राच्या इच्छेखातर येतो असं म्हणालो होतो, पण तोही कार्यक्रम माझ्या सुदैवाने रद्द झाला, त्यामुळे तिथे बोलायचा प्रसंग आला नाही. काही कार्यक्रमांच्या मध्ये पत्रकारांचा घाऊक सत्कार करायचा आहे म्हणून बोलवलं होतं. मी त्यांना नम्रपणे सांगितलं मी पत्रकार नाही, त्यामुळे हे स्वागत सत्कार स्वीकारणं माझ्या अधिकारात येत नाही, मी त्या लायकीचा नाही, त्यामुळे कृपया मला बोलवू नका. फार तर मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन असं त्यांना लोकलज्जे खातर म्हणालो. अर्थात गेलो नाही, कारण दर्पण दिन साजरा करण्यासाठी, दिन पहिली वेलंटी साजरा करण्यासाठी ती योग्य स्थिती नाही असं मला वाटतंय, कारण दर्पण आज दिन झालाय. दर्पण नावाच्या नियतकालिकाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकरांनी केली आणि ती ज्या दिवशी 6 जानेवारीला केली त्या दिवशीपासून महाराष्ट्राचा पत्रकार दिन साजरा केला जातो, तो दिवस मानून. ही पत्रकारिता असं म्हणतात की समाजाचा आरसा आहे आणि ते एक हिंदी फेवरेट वाक्य आहे, कहते हैं दर्पण कभी झूठ नहीं बोलता. किती खरं किती खोटं, पण मी सांगतो दर्पण खोटं बोलतो. आरशासमोर उभं राहा आणि आरशात बघा, सगळं स्पष्ट दिसेल, पण एक गडबड असेल आणि ती गडबड म्हणजे तुमचा डावा हात तिथे उजवा दिसेल आणि उजवा हात तिथे डावा दिसेल. डाव्याला उजवं करणं, उजव्याला डावं करणं हे काम आरसा करत असतो. आणि मला वाटतं याच आरशाप्रमाणे आताची पत्रकारिता ही डाव्याला उजवं आणि उजव्याला डावं करणारी चाललेली आहे. बाजूच बदलून टाकतात, बाजूच बदलून टाकतात. काय दाखवायचं असतं, म्हणजे मी उजव्या हातानं खातोय असं दाखवायचं असतं, तेव्हा ते डाव्या हातानं धुतोय असं दाखवत असतात. आणि इथेच पत्रकारितेची खरी गडबड झाली आहे मंडळी. कोणी पत्रकारांना चहा बिस्किट शब्द दिला तर देवेंद्र फडणवीसांनी HMV हा शब्द दिला. HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस. काय विलक्षण योग असेल बघा. चीनमधून म्हणजे आधीच असलेला आणि चीनमधून फैलाव झालेला आणखी एक विषाणू जोरदार पसरलाय आणि तो म्हणजे HMPV, हिज मास्टर्स पाळीव व्हॉइस, त्यांच्या मालकाचा पाळलेला आवाज. तो एक विषाणू जबरदस्त व्हायरल झालाय. दर्पण दिनाच्या निमित्तानं हिज मास्टर्स पाळीव व्हॉइस, आम्ही आपलं मराठी इंग्रजी घालून केलंय, हिज मास्टर्स पाळीव व्हॉइस नावाचा विषाणू या आधीच, म्हणजे मला असं गंमत वाटली जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री सांगत होते की हा विषाणू पहिल्यापासूनच आहे, चिंता करू नका, हा जुनाच आहे, हा ओळख असलेला विषाणू आहे असं म्हणत होते ना, तेव्हा मला हा सारखा आठवत होता हिज मास्टर्स पाळीव व्हॉइस. हा पत्रकारांच्या मध्ये आलेला विषाणू, कुण्यातरी मालकाने पाळलेला आवाज आणि मालकाचा याच्यात बघ म्हणलं की बो 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 करायचं, गप टॉमी म्हणलं की टॉमी गप्प. मालकाचा आवाज ऐकून व्यक्त होणाऱ्यांना पत्रकार म्हणायचं का? आणि बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली, या जगद्गुरु संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे बरे झाले देवा गेली ती नोकरी, बरे या दुष्काळे म्हणजे पिढा केली, म्हणजे असं म्हणायची पाळी आमच्यावरही आलेली आहे. कारण बरं झालं पत्रकार नावाचं बिरुद निघून गेलं ना. ते बागबान पिक्चर बघितलाय ना तुम्ही? त्या बागबान मध्ये तेव्हा अमिताभ आणि हेमा मालिनी यांना त्यांची मुलं वार लावून सांभाळायचं बघतात आणि तिथे ते परेश रावल एक असतो त्या विदेशामध्ये, आणि त्या परेश रावल आणि त्याच्या बायकोला लेकरू नसतं, आणि तेव्हा तो म्हणतो अगर औलाद ऐसी होती है ना तो अच्छा है हम बेऔलाद है. काय भयंकर वाक्य बघा. मायबापाला सांभाळणारी लेकरं अशी असतील ना तर बरं झालं आम्हाला लेकरं नाहीत. तसं काही पत्रकारांना बघितल्यावर पत्रकार जर असे असतात ना तर बरं झालं मी पत्रकार नाही असं म्हणण्याची वेळ माझ्यावरती येते. काल दर्पण दिनानिमित्तच बोलायचं होतं, पण बोलायचं टाळलं यासाठी की उगाच पोळ्या दिवशी बैलाला नको ना मारायला, नको मारायला आणि आपल्यालाच भांडण नको लागायला दोन बैलाच्या मध्ये, म्हणून टाळलं होतं, बाकी काय नाही. पत्रकार जर असे असतील ना तर नको आहेत ते. पत्रकार कसे असतात जरा बघा, जरा तपासून बघा.
ब ब ची बाराखडी सुरुवात होणारी शब्द, ब ब च्या बाराखडीपासून सुरुवात होणारे शब्द, षष्ठीचे विभक्ती प्रत्यय. त्यासाठी पत्रकारांना मराठी व्याकरणाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. ब भ ची बाराखडी, षष्ठीचे विभक्ती प्रत्यय आणि मात्रकुळाचा उद्धार करत, जननेंद्रिय गुप्तेंद्रियाचा वापर करत बोलणारा माणूस एका दैनिकाचा कार्यकारी संपादक असतो. आणि तो अरे भोसडीच्या च्युती आहे तो असलं काय काय बोलत असतो. पत्रकार असा असेल ना तर बरं झालं देवा मला पत्रकार ठेवला नाहीस. म्हणजे लोक जर मला म्हणाले ना की तुमच्या गांडीवर लाथ देऊन हाकाललंय तरीही मी स्वीकारायला तयार आहे. कारण नरकातून आपल्याला लाथ घालून हाकालल्याचा आनंद व्यक्त करावा, लाथ बसल्याचं दुःख नाही, आनंद व्यक्त करावा. एवढी भीषण अवस्था आली आहे. संजय राऊत सारखा माणूस जर पत्रकार असेल ना तर बरं झालं मी पत्रकार नाहीये. दुसरं अजून एक नाव, असंताचे संत नावाचा अग्रलेख लिहायचा, वापस घ्यायचा, माफी मागायची. कितीदा माफी मागितली कुबेरांनी, कितीदा, अनेक वेळेला कुबेरांनी माफी मागितलेली आहे. असा माफी मागणारा पत्रकार असेल ना, असा अग्रलेख वापस घेणारा पत्रकार असेल ना तर बरं झालं मी पत्रकार नाहीये. खरंच बरं झालं. कुबेरांच्या सारखा पत्रकार होण्यापेक्षा आपण पत्रकार नसलेलं बरं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना नायक की खलनायक अशी उपाधी देऊन चर्चा घेणारा पत्रकार ज्या महाराष्ट्रात असतो आणि ज्याच्या मनात सावरकर खलनायक असा विचार येऊ शकतो, बरं झालं मी पत्रकार नाही आहे. कारण असले अभद्र पापी नालायक विचार माझ्या मनात येत नाहीत. त्यामुळे बरं झालं मी पत्रकार नाही आहे. आणि अशा पत्रकारांना घेऊन दर्पण दिन साजरा करावा. अहो दिन होईल त्या दिवशी दर्पण, बाकी काय नाही होणार. एकही संधी देशाच्या पंतप्रधानाला शिव्या देण्याची मिळाली की ती जो माणूस सोडत नाही आणि बोलतो तर सगळं खोटच, एक धड बोलत नाही, एक धड. 2014 म्हणले 19च्या निवडणुकाच होणार नाहीत, 19ला म्हणले 24च्या निवडणुका होणार नाहीत, पुन्हा म्हणले देशात सगळं वाईटच चाललंय. असे कुमार केतकर सतत 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 फेक नरेटिव्ह पसरवणारा संपादक जर या देशामध्ये असेल ना तर बरं झालं मी पत्रकार नाही आहे आणि देवानी माझी पत्रकारिता काढून घेतली आहे. अशी किती नावं सांगू. जोशी 2 आहेत, प्रसन्न, साहिल, ज्यांना काहीतरी उचापत उपद्व्याप उद्योग करावे वाटतात अशी माणसं बघितली HMPV विषाणूसारखी की वाटतं बरं झालं मी पत्रकार नाही आहे आणि दर्पण दिनाच्या कार्यक्रमाला गेलेलो नाही. आशिष जाधव सारखे माणसं तर अक्षरशः ठरवून सुपारी घेतल्यागत वाजवत असतात. आपल्याकडे लग्नामध्ये असतं बघा, तदैव लग्नम सुदिनं तदैव म्हणलं की वाजंत्री सावध चित्त सावधान म्हणल्यावर ढॅटा ढॅटा ढॅ सुरू होतं ते तिकडं. तसं हे वाजंत्री सावध चित्त सावधान म्हणायची वाट सुद्धा न बघता पिपाणी वाजवायला सुरू करतात. आणि ते एका वाहिनीचे संपादक म्हणून बसतात. यांच्यावर कुणाचा आशिष आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तरी बरं निखिल वागळे आता युट्यूबवर आले तर आमच्यासारखे, ते पत्रकार नाही उरले, पण तरी तसे पत्रकार असतील ना तर बरं झालं बाबा आपण आता पत्रकार नाही आहोत. या सगळ्या माणसांना पत्रकार दिनाच्या दिवशी आठवावं, बीबीसीचे चाभरे चाळे आठवावेत, म्हणजे एखाद्याला अडकवण्याची प्रक्रिया आठवावी, बीबीसीने देशाचा नकाशाच बदलून टाकावा, हे सगळं करावं. यापेक्षा दर्पण दिन साजरा न केलेला बरा, म्हणून मी कुठेही दर्पण दिन साजरा करायला गेलो नाही आणि कोणालाही शुभेच्छा दिल्या नाहीत. पत्रकारितेचं एकूणच स्वरूप आता बदलावं लागणार आहे आणि त्याचा संकल्प या दर्पण दिना दिवशी आपापल्या घरी बसून करावा आणि तिथूनच त्याची वाटचाल सुरू करावी. कारण चॅरिटी बिगॅन्स ॲट होम म्हणतात. आपणच ती सुरुवात करूया आणि मग या पत्रकारितेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.